एका मिनिटात 3 मोठे निर्णय. देशभर होतंय कौतुक. कोणत्याच मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते थलपती विजय यांनी करून दाखवलं. थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर लगेचच त्यांनी 3 मोठे निर्णय घेतले आहेत. सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास 5 दिवसानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला. तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता सुपरस्टार आणि TVK प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने 3 महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली. त्यामध्ये एक 200 युनिट मोफत वीज. तामिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 2. अंमली पदार्थ विरोधी स्पेशल टास्क फोर्स. राज्यातील तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ड्रग फ्री तामिळनाडू हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल. 3. महिला सुरक्षेसाठी विशेष दल. राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखीन एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे यासाठी हे दल काम करेल. मी पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात करेन. निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांनी जनतेला शब्द दिला होता की मुख्यमंत्री होताच मी वेळ वाया न घालवता कामाला सुरुवात करेन. आज शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भाषणात या 3 निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमुळे तामिळनाडूच्या राजकारणात आणि प्रशासनात थलपती स्टाईलने एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. मोफत वीज आणि कडक सुरक्षा या 2 प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन त्यांनी पहिल्याच दिवशी आपली राजकीय दिशा स्पष्ट